मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, कुणालाही शंका आली नाही। मोहिनी वाघ यांचे अनेक कारनामे आता उघड झालेले आहेत। पुण्यातील सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात काल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ तिनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिलेली आता समोर आलेली आहे। नेमकं काय झालं होतं, कशामुळे हत्येची सुपारी दिली होती, सर्व प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पुणे पोलिसांनी वाघ यांच्या बायकोला अटक केलेली आहे आणि काही आठवड्यापूर्वीच जे अपहरण झालं होतं, अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता। यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता। या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी आणि संपूर्ण हत्याकांडाचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्यानं उघड झालेलं आहे। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही, तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलेलं आहे। पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघला अटक केलेला आहे। मोहिनी वाघचं वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षाचा आहे। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघच्या मुलाचा मित्र आहे। मुलाच्याच वयाच्या असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणालाच आली नाही। मात्र सतीश वाघ यांना हे समजतात मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले। अनेक वर्ष यांच्यातील वाद धुमसत होता आणि यातून सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं समोर आलं। बरं, ह्यांना कशा प्रकारे यांची प्लॅनिंग केली आणि कशा प्रकारे ह्यांना प्लॅन आखला आणि कशी सुपारी दिली, या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम आपण बघूया। 2001 साली अक्षय जावळकरचे आई वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले। अक्षयचे वय तेव्हा फक्त 9 वर्षाचे होते। अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे, तर वाघ यांचे ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्या भागात होतं। सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षय वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले। मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षाचा झाला तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षाचे असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले। दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले। मात्र 2016ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळ असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले। मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेम संबंध कायम राहिले। सतीश वाघ यांना हे समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली। मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं। त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं। अक्षयच्या मदतीनं त्यांनी हत्येचा कट रचला। अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं। 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या 15 मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्यावर तब्बल 70 वार करण्यात आले होते। मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे असा बनवा करण्यात आला। मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि हत्येचा उलगडा झाला। तर अशा प्रकारे वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। या दोघांच्या अनैतिक संबंधांमधून त्यांच्यामध्ये वाद होत होते, भांडणं झाल्यामुळे आपल्या मधला काटा बनत होता, त्यामुळेच वाघ यांना संपवलं आणि 5 लाख रुपयाची त्यांना सुपारी दिल्याचं हे सुद्धा समोर येत आहे। 5 लाख रुपयाची सुपारी देऊन आपल्या स्वतःच्या नवऱ्याला संपवण्याचा हा कट रचून तिचा प्रियकर आणि ह्या दोघांना अशा प्रकारचं कांड केलेलं आहे।